प्रेज द लॉर्ड. आजच्या संदेशाचा माझा विषय आहे आणि जो विषय आहे तो आपल्या मेंदूला झणझणे आणणार आहे आणि आपल्या कानाची खाज घालवणार आहे. जगात जात आणि धर्म हे नष्ट होणार आहेत, परंतु 666 हे राज्य करणार आहेत. आणि ते वचन पवित्र बायबलमध्ये प्रकटीकरणाचा पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 14 ते 18 वचनामध्ये आपण पाहणार आहोत. माझ्या बंधू आणि भगिनींनो, पवित्र बायबलमध्ये प्रकटीकरण याचा 13वा अध्याय आणि 14 ते 18 वचनामध्ये जे काही 2024 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे त्या गोष्टी आज किती सत्य आणि किती अगदी प्रॉपर वेळेत पूर्ण होत आहेत ते आमच्या आज लक्षात येणार आहे. आणि विशेष म्हणजे जे वर्तमान काळात चालू आहे ना त्याच गोष्टी मी बोलणार आहे. आता सध्या आज रोज आम्ही जे अनुभवतो ना त्याच गोष्टी मी आज या ठिकाणी आपल्या पुढे शेअर करणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय बंद करू नका आणि यातला प्रत्येक पार्ट तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल त्याच्या वचनाचं महत्व, मर्म आणि त्याचं गांभीर्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की प्लीज हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही आपली जागा सोडू नका. आणि विशेष म्हणजे विषय आज माझा अत्यंत महत्वाचा आहे की आज जगामध्ये आम्ही पाहतो जात, धर्म, पंथ, वंश आणि पैसा, खुर्ची, मान, सन्मान ह्या गोष्टींमुळे काय होऊ लागलेलं आहे की जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीचं एक केंद्रबिंदू झालेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आत्ताच्या काळामध्ये ह्या चालू वर्तमान काळामध्ये जगात जात, धर्म हे नष्ट होणार आहेत आणि 666 हे राज्य करणार आहे. अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहिलं यशया 60 आणि 2 मध्ये की पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख संपूर्ण राष्ट्राला, संपूर्ण जगाला झाकीत आहे. अत्यंत महत्वाचं आहे. संपूर्ण जगाचा अंधारामध्ये आहे, निबिड अंधार झालेला आहे आध्यात्मिक रीतीने. लक्षात घ्या, अजून कोणाला समजायला तयार नाही काय करावं. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि ह्या राज्यावर, आत्ताच्या राज्यावर सैतानाचं 100% त्या ठिकाणी वर्चस्व होत आहे. हे अजून आमच्या लक्षात यायला तयार नाहीये. कोण सैतान? सैतान म्हणजे श्वापद, सैतान म्हणजे अनितीपुत्र, ख्रिस्ती विरोधक. सैतान म्हणजे या ठिकाणी मी पाहतो एक नाशाचा पुत्र आणि तो ह्या संपूर्ण जगाचं कंट्रोल करणार आहे. एकच पैसा आणि एकच धर्म. लक्षात घ्या प्रियनो, ज्यावेळेस एकच पैसा आणि एकच धर्म येईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली एकच सरकार आणि एकच राजा राहणार आहे. आणि तो म्हणजे काही काळात तो सैतान संपूर्ण जगाचं कंट्रोल करणार आहे. आणि ते कोण करणार आहे की 6 आणि 666. आता तुम्ही म्हणणार हे शक्य आहे का? हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे. पवित्र बायबल या ठिकाणी आम्हाला या गोष्टी पूर्णपणे आम्हाला ते दाखवत आहे. आम्ही पाहणार आहोत की एक इलेक्ट्रॉनिक, एक मायक्रोचिप आहे. ती चिप आमच्या प्रत्येकाच्या उजव्या हातामध्ये किंवा आमच्या मस्तकामध्ये, मेंदूमध्ये बसवण्यात येणार आहे. मी पाहतो की ह्या काळामध्ये ओट चोर बद्दलचा चालू आहे. एक कार्यकर्ता एका कार्यकर्त्याला म्हणतो टिंबटिंबाची मेमरी चोरी गेली असेल किंवा नष्ट झाली असेल म्हणून त्याची अक्कल चालत नाही. तो त्याला म्हणतो की त्याची गेली असेल मेमरी चोरी म्हणून त्याची अक्कल चालत नाही वगैरे. फक्त मला या ठिकाणी एकच पाहायचं आहे की चिप हे काय आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. चिप ही कुठे ठेवली जाते, कुठे ठेवलं जाणार आहे तेच आम्ही आज पाहणार आहोत. आणि ते जे बोलत आहेत तर 100% पवित्र बायबल प्रमाणे ते बोलत आहेत. आपण त्याकडे लक्ष देणार आहोत. दुसरी गोष्ट, ह्या मायक्रोचिपमुळे
किती फायदे होणार आहेत आणि ह्या मायक्रोचिपमुळे किती नुकसान होणार आहे याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आणि म्हणून जो कोणी येणाऱ्या काळामध्ये ही चिप घेईल ना, तर त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये, पण जो घेणार नाही त्याला मात्र स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार आहे. तर आम्ही जर पाहिलं माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, देवातील तमाम सर्व देवाच्या लेकरांनो, तुम्ही जर गुगलवर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मी जे बोलतोय ते पवित्र बायबलनुसार बोलत आहे, वचनाच्या बाहेर मी बोलत नाहीये. गुगलवर तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, तिथे एक सर्च करायचं आहे, वॉर्निंग 66 इज कमिंग. वॉर्निंग 66 इज कमिंग असं जर तुम्ही सर्च केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की मी जे आज आपल्याला संदेश देणार आहे त्या संदेशाचं महत्व आणि त्याचं मर्म काय आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि तेच 6 आणि 6 प्रियानो हे कुठं लावले जाणार आहे, हे कुठं लावले जाणार आहे. पवित्र बायबलमध्ये प्रकटीत 13 आणि 14 ते 18 मध्ये पाहू आम्ही. त्या ठिकाणी एक तर त्या व्यक्तीच्या मस्तकावर लावले जाईल, नंबर 1. नंबर 2, एक तर त्याच्या उजव्या हातास ती चिप लावल्या जाईल. ती कशी लावल्या जाणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हे जेही मी ह्या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे अत्यंत महत्वाचं आहे प्रियानो. आज आम्ही झोपेत आहोत, आज आम्ही झोपेत आहोत, संसाराच्या झोपेमध्ये आम्ही आहोत. आम्हाला अजून समजायला तयार नाही की आज जगाचा शेवट किती जवळ आलेला आहे. प्रियानो, ही चिप टाकत असताना त्याच्या अगोदरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आम्ही त्याकडे जाणार आहोत. प्रकटीत 13, 14 ते 16 मध्ये असं म्हटलेलं आहे की जो 666 नाशाचा पुत्र आणि ख्रिस्ती विरोधक, अमंगळपणाचा पुत्र आणि अनिती पुत्र हा जो काही जगामध्ये राज्य करणार आहे प्रियानो, त्या राज्याची तयारी, त्या राज्याचं कार्य कसं चालवणार आहे पहा. मी काही दिवसापूर्वी म्हणजे 2010 मध्ये एक पेपर वाचला होता आणि त्या पेपरमध्ये माझ्याकडे ती कात्र नाही, लक्षात घ्या. आणि त्या पेपरमध्ये 15/7/2010 मध्ये दैनिक सकाळमध्ये दैनिक इंडियन एक्सप्रेस मध्ये त्याच्या पृष्ठभागावरच लिहिलेलं होतं. काय लिहिलं होतं? माननीय डी उदय कुमार सचिव त्या काळचे, त्यांनी देवनागरी भाषेचा जो र आहे आणि रोमन जो र आहे हे दोन्ही मिळून त्यांनी एक र तयार केला होता. असा र, आणि त्याला आम्ही पाहतो की 2 वरती रेखा दिलेल्या आहेत पहा. तो र काढून त्याला 2 रेखा दिलेल्या आहेत, हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्या ज्या रेखा अशा आहेत की आज जगामध्ये एक आर्थिक संतुलन किंवा आर्थिक जो बॅलन्स आहे ते एक करण्यासाठी संपूर्ण जगाचं ते एक माध्यम आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या काळचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी त्या रला मान्यता देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप त्यांना स्थान मिळवून दिलेलं आहे त्या काळामध्ये. 2010 मध्येची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मग मी म्हणतो की हा बदल कशासाठी आहे, हे एवढं कशासाठी, काय कारण आहे? जो शॉपत, जो सैतान, जो अमंगळपणाचा पुत्र, जो 666 तो ह्या जगावर राज्य करणार आहे आणि हे संपूर्ण जगाचा तो एक सम्राट होणार आहे. आणि म्हणून हे सर्व राष्ट्र एक व्हायचे असेल तर नंबर 1 चलन म्हणजे पैसा, नंबर 2 धर्म, हे दोन्हींचं जर साम्य एकत्र आलं ना तर सरकार आणि राज्य हे एकाच्या हातामध्ये येणार आहे. आणि म्हणून माझ्या भावनो, माझ्या बहिणींनो, देवाच्या पवित्र जनांनो, आज आम्ही कुठं आहोत याचे आम्हाला परीक्षण करायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की जगाचं संतुलन, जगाचं जे काही चलन आहे किंवा जगाचं जे काही आर्थिक बॅलन्स आहे हे कसं राखलं जाणार आहे, हे कसं एकत्र एक होणार आहे याकडे आपण लक्ष देणार आहोत. आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 13वा अध्याय आणि 16 आणि 17 मध्ये जर आम्ही पाहिलं, बॅलन्स एकच पैसा, तो पैसा जो घेईल किंवा तो नंबर तो घेईल, ती चिप तो घेईल, त्याला सर्व काही प्राप्त होणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तो एक बॅलन्स, आर्थिकल इकॉनॉमिकल बॅलन्स ठेवण्यासाठी आज आम्ही पाहतो की प्रत्येक देशामध्ये
जे आर्थिक पैसा आहे ना, त्याला एक नाव असतं पहा. आपण आपल्याकडे म्हणतो भारतामध्ये रुपये, नाही का. आता ते रुपये कसे तयार झालेले आहेत आम्ही पाहतो की युरोप देशामध्ये असा सी काढलेला आहे आणि त्याला 2 रेघा दिलेल्या आहेत युरोपमध्ये, बरोबर आहे. याला ते रुपये म्हणतात. नंबर 2, आम्ही पाहतो की अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी पैशाला डॉलर म्हणतात आणि एस आहे आणि त्या एसला अशा मधोमध 2 रेघा आहेत. आम्ही जर पाहिलं तर युके मध्ये पैशाला पॉन्ड म्हणतात आणि ते पॉन्ड अशा प्रकारे आहे, लक्षात घ्या. एल काढलेला आहे आणि त्याला 2 रेघा दिलेल्या आहेत. आम्ही पाहतो जपानमध्ये एन म्हटलेला आहे, मराठी 5 आपल्या भाषेमध्ये आणि त्याला 2 रेघा दिलेल्या आहेत. आम्ही पाहतो की भारताचं रुपये हे रुपये आता तुम्ही ऐकलेलं आहे की देवनागरी शब्द र आणि रोमन र आर हा मिळून जो र झालेला आहे तो र अशा पद्धतीने आहे. ह्या ज्या 2 रेघा आहेत ना, ह्या 2 रेघा माझ्या भावांनो बहिणीनो की हे पैशाचं एक बॅलन्सिंग आहे, लक्षात घ्या. म्हणून ह्या 2 रेघा अत्यंत महत्वाचा आहे, आर्थिक बॅलन्स आहे आणि हे संपूर्ण जगामध्ये चालू आहे. त्या 2 रेघा आर्थिक. आणि हळूहळू काय होणार आहे माहितीये का तुम्हाला, हळूहळू प्रत्येक जगामध्ये हा बदल लवकरात लवकर घडत आहे आणि संपूर्ण पैसा एकाच अधिपत्याखाली 666 खाली येण्याची त्याची यशस्वी वाटचाल होऊ लागलेली आहे. अजून आम्हाला त्याकडं कुठल्याही प्रकारे आम्हाला गदापदा नाहीये. आम्ही आमच्या संसारात आहोत, आमच्या खाण्यापिण्यामध्ये आहोत, आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आहोत, आम्ही आमच्या संपूर्ण जगिक जीवनामध्ये आम्ही अगदी विलीन आहोत. आम्हाला समजायला तयार नाही जग कसं संपत चाललेलं आहे आणि किती लवकर जगाचा नाश होणार आहे हे अजून आम्हाला समजायला तयार नाही. प्रिय, आम्ही पाहतो की येणाऱ्या काळामध्ये प्रगती 13 आणि 15 आणि 16 मध्ये आम्ही पाहिलं की याप्रमाणे या नंबराशिवाय कोणालाही 6 आणि 6 आणि 6 666 या नंबराशिवाय कोणालाही विकत घेता येणार नाही आणि कोणालाही खरेदी करता येणार नाही अशी वेळ लवकर येत आहे. त्यामध्ये जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, त्यामध्ये वंश नाही, त्यामध्ये श्रीमंत नाही, गरिबी नाही, दरिद्री भिकारी सगळं सारखे असणार आहेत. प्रत्येकाला तो नंबर घ्यावा लागणार आहे. आम्ही पाहतो की आज ASM बारकोड जो आहे सिस्टीम, प्रियानो, ते जर आम्ही पाहिलं तर आमच्या लक्षात येईल पहा. अशा पद्धतीने आहे बारकोड सिस्टीम, अशा पद्धतीने पहा. कुठले प्रोडक्ट जर तुम्ही घेतलं तर त्या प्रोडक्टवर तुम्हाला अशा प्रकारे डार्क रेखा दिसतात आणि मध्ये जे 2-3 रेखा सुटलेल्या आहेत त्या ब्लँक आहेत. मधले जे आकडे आहेत ते आकडे त्या कंपनीचे किंमत आहे, त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, त्या कंपनीचा कोड नंबर आहे. मधले बारीक आकडे आणि ज्या 3 रेखा आजूबाजूला सुटलेल्या आहेत ना त्या 666 सुटलेल्या आहेत. कालांतराने हे मधले जे नंबर आहेत हे सगळे निघून जाणार आहेत आणि फक्त 6 आणि 6 राहणार आहे. म्हणजेच जो जगाचा अधिपती, जो जगाचा राजा सैतान लवकरात लवकर राज्य करणार आहे, हा त्याचा नंबर येण्यासाठी हे जे 6 आणि 6 प्रियानो हे 3 रेखा ज्या ब्लँक आहेत त्या ठिकाणी कार्य करणार आहेत. आम्ही पाहतो कोणचंही प्रोडक्ट जर आम्ही घेतलं ना दादा तर त्या प्रोडक्टवर अशा प्रकारचा बारकोड असतो पहा, अशा प्रकारचा बारकोड असतो आणि हाच बारकोड आम्ही पाहतो की आर्थिक बाबी आहेत त्या आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत. आणि मध्ये ज्या त्या 2 काळ्या डार्क रेखा आहेत 1, 2 आणि 3 ह्या त्या 666 साठी त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या आहेत. आम्ही पाहतो की आज तुम्ही जर पाहिलं युट्यूब जर तुम्ही सर्च केलं प्रियानो आणि गुगलवर जर तुम्ही गेलात तर आज तुमच्या मुलांच्या हातामध्ये जे सैतान राज्य करणार आहे त्याचं बिस्किट त्याच्या हातामध्ये आहे, तुमच्या मुलांच्या हातामध्ये आहे आणि बिस्किट तुमचे मुलं आनंदाने खातात. त्या बिस्किटचं नाव आहे ओरिओ. लक्षात घ्या, ओरिओ. यामध्ये असं म्हटलेलं आहे की ओरिओ कुकीज इव्हिल सिम्बॉल डिझाईन कुकीज एक्सप्लेन बाय इलॉन मस्क या व्यक्तीने ते बनवलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या बिस्किटचा
सैतानाचा जो सिम्बॉल आहे त्या बिस्किटवर आहे. सैतानाचा जो सिम्बॉल आहे ना तो या बिस्किटाचा एक मान त्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर गुगलवर गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही फक्त म्हणायचं ओरिओ बिस्किट असं जरी म्हटलं तुम्ही, तर त्या ठिकाणी हे बिस्किट त्या ठिकाणी येणार आहे. आणि त्या ठिकाणी हा जो बार कोड आहे, हा बार कोड त्या कंपनीचा एक फॉर्म्युला, एक त्याचा एक नंबर आहे, त्याची किंमत आहे. आम्ही पाहतो की बरेच प्रोडक्ट मी जाहिरात करत नाहीये. लक्षात घ्या, मी कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात करत नाहीये. आज जगामध्ये तुमच्या घरामध्ये किती जवळ सैतान येऊन ठेवलेला आहे आमचा नाश करण्यासाठी, याकडे आम्ही लक्ष देत आहोत. लक्षात घ्या, या ठिकाणी जे पाहतो या ठिकाणी बारकोड आहे पहा. हा असे बारकोड जे आहेत ना, आणि मध्ये जे 3 रेगा सुटलेल्या आहेत ह्या 6 आणि 6 आणि 6 साठी सुटलेला आहे. म्हणजे तोच लवकरात लवकर त्या जगाचा कंट्रोल करणार आहे. कोणतंही प्रोडक्ट तुम्ही घ्या. आता या ठिकाणी सेलो टेप आहे, इथेही एक बारकोड आहे पहा छोटासा. प्रत्येक जगामध्ये जी ही वस्तू तुम्ही खरेदी करणार त्या खरेदीवर प्रियानो तुम्हाला तो बारकोड दिसणार आहे. आणि हे जे बिस्किट आहे ह्या बिस्किटावरच इव्हिल हा शब्द लिहिलेला आहे. इव्हिल मीन्स सैतान. जर तुम्ही ते सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल. मग यावरून आमच्या लक्षात येतं की सैतान हा आमच्या दाराजवळ येऊन ठेवलेला आहे. आज आम्ही काय करत आहोत, आज आम्ही काय केलं पाहिजे, कारण आजचं जग 100% नम्रिकल झालेलं आहे. नम्राचं राज्य आहे. अहो पहा, तुम्ही जर कुठे जरी गेलात ना तर तुम्हाला नम्राशिवाय काही मिळणार नाहीये. खरेदी करू शकत नाही किंवा तुम्ही विक्री करू शकत नाही. रेशन तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी जाल तुम्हाला तेच तुम्हाला त्या नंबराशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. लक्षात घ्या प्रियानो, कारण हे जग आहे नंबराचं जग आहे. नंबर कुठे गेला नंबर आहे. आता मी उदाहरणार्थ सांगेल तुम्हाला की प्रकटीकरणाचा 13वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं कुठेही जर आम्ही गेलो तर नंबराशिवाय आम्हाला काही मिळणार नाही. नंबर 1 रेशन कार्डचा नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, ओटीपी नंबर, कोड नंबर. अहो रेल्वेचे आम्ही तिकीट कन्फर्म करण्यासाठी जातो त्यावेळेस PRN असा नंबर आम्ही विचारतो. मोबाईल नंबर, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे पासवर्ड नंबर आहेत. अहो इलेक्शन नंबर आहे. आम्ही पाहतो की पॅन नंबर आहे. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी नंबराशिवाय आम्हाला काही आजही मिळत नाही. लक्षात घ्या. अहो तुम्ही जर नंबर दाबला एटीएम मध्ये तुमचे पैसे एका क्षणामध्ये येतात. तुम्हाला बँकेमध्ये नंबर लावायची गरज नाहीये. मी एक व्हिडिओ पाहिला काही 2 दिवसापूर्वी मागच्या हप्त्यामध्ये की युरोपमध्ये एक 4 जणांची टीम अशी बाहेर जाते, हातामध्ये माईक आहे आणि त्या माईक मधून ते बोलत आहेत की जो कोणी 666 हा नंबर घेईल आपल्या बँकेचं खातं ओपन करण्यासाठी, तर आमच्या बँकेमध्ये 666 नंबर तुम्ही घ्या आणि खातं ओपन करा. आम्ही ते 666 नंबरचं खातं ओपन करण्यासाठी आम्ही 5,000 रुपये तुम्हाला देऊ आणि तुम्ही आमच्या बँकेचे सभासद होऊन जा. आज चालू आहे. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला नंबराशिवाय काही पाहायला मिळत नाही. कालांतराने प्रत्येक माणूस हळूहळू अशा रीतीने नंबराने ओळखला जाणार आहे आणि तो नंबर आहे 6 आणि 6. प्रियानो, हा 6 नंबर जो आहे ना हा अत्यंत भयानक आहे. प्रियानो, हा घेते वेळेस आम्हाला आनंद वाटेल, कारण जो कोणी हा नंबर घेईल ना त्याला सगळं काही मिळणार आहे, खाणं आणि पिणं. लक्षात घ्या. अहो तुमच्या दारामध्ये अशी वेळ येईल की तुमच्या दारामध्ये सीताफळाचं झाड आहे. हे झाड देखील तुम्हाला त्याचा सीताफळ काढण्याचा अधिकार राहणार नाही. तुमच्या दारामध्ये पपईचं झाड आहे, एक पपई पण काढण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुमच्या शेतीमध्ये पीक पिकत आहे, एक कणीस तुम्हाला फोडायचा अधिकार नाही. म्हणजेच संपूर्ण कंट्रोल तो 666 वाला घेणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे. झोपेत राहू नका. लक्षात घ्या प्रियानो, आज तुम्ही झोपेत आहात. आज आम्हाला ह्या गोष्टी माहिती नाहीत. एक पेपर मी वाचला 12 ऑगस्ट 2010 मध्ये, 12 ऑगस्ट 2010 मध्ये, आणि गुरुवार होता त्या दिवशी. आणि एक त्या पेपरमध्ये असं म्हटलेलं आहे की डॉक्टर जावेद सईद ह्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये चिप बसवलेली आहे. पेपरमध्ये मी वाचलं, अरे बापरे, मला धक्का बसला. आणि मी कुठेतरी मला आठवलं, अरे म्हणलं पवित्र बायबलमध्ये कुठेतरी लिहिलेलं आहे काय की उजव्या हातामध्ये चिप बसवण्यात येईल किंवा 666 नंबर तुम्हाला देण्यात येईल. मी कुठेतरी वाचलं आणि नंतर मी पाहिलं तर प्रकट 13 आणि 14 ते 18 वर्षांमध्ये मला ते पाहायला मिळालं. ते आठवलं मला. मग मी लवकरात लवकर हा नंबर चालू झालेला आहे. ही कधीची घटना आहे?
12 ऑगस्ट 2010ची ही घटना आहे. आणि आज आम्ही पाहतो प्रियनो, त्या घटनेला चालू होऊन जवळपास बराच काळ गेलेला आहे आणि ती आज जगामध्ये ती चिप येण्यास सुरुवात झालेली आहे. काही राज्यामध्ये तिचं कार्य चालू झालेलं आहे. आता मला हे म्हणायचं आहे की ही जी मायक्रोचिप आहे ना, ह्या मायक्रोचिपचे काय फायदे आहेत, काय महत्व आहेत, हे पण आम्ही पाहिलं पाहिजे. काय मायक्रोचिप, ह्या मायक्रोचिपचं काय आहे? ही मायक्रोचिप जर तुम्हाला पाहिजे असेल ना, ते अशा प्रकारची ते मायक्रोचिप असणार आहे. दिसते का तुम्हाला? ही अशी मायक्रोचिप आहे, तांदळाच्या दाणे एवढी ती मायक्रोचिप आहे. जास्त काही तिचं वजन नाही, लक्षात घ्या. आणि तिचं जास्त काही तिची साईज नाहीये. ती साईज देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मायक्रोचिप ही जी आहे प्रियनो, अमेरिकेतील फ्लोरिड कंपनीने ती बसवलेली आहे, लक्षात घ्या. आणि ही चिप उजव्या हातावर पवित्र बायबलमध्ये प्रकटी 13 आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे की उजव्या हातावर ती लावण्यात येईल आणि त्या चिपमुळं तुमची अक्कल आणि ज्ञान भयानक रीतीने वाढले जाणार आहे. हो, हाताला कामाला वेग येणार आहे, हाताला शक्ती येणार, लक्षात घ्या. आणि जर ती डोक्याला जर लावली, डोक्यामध्ये मेंदूच्या बाजूला जर बसवली, तर त्या ठिकाणी बौद्धिक क्षमता जास्त वाढणार आहे, खूप ज्ञान वाढणार आहे त्या चिपमुळं. आणि त्या चिपमुळं बरेचसे काही म्हणजे शास्त्रज्ञ आणि तज्ञांचं म्हणणं आहे की त्या चिपमुळं जगामध्ये ज्ञान वाढणार आहे, भरपूर ज्ञान वाढणार आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की त्या चिपची जी साईज जर पाहिली तर तिची जी लांबी आहे ना 7.75 mm अशी आहे त्याची लांबी. आणि त्याची रुंदी जर पाहिली तर 75 mm अशी त्याची ती साईज आहे. आणि दिसायला आम्ही या ठिकाणी पाहिलं की तांदळाच्या दाणे एवढाच आहे, जास्त नाहीये, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचं आहे, तांदळाचा तो दाणा आहे ना एवढाच आहे पहा. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की ह्या चिप ज्या वेळेस ती बसवण्यात येईल ती एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे पहा, इलेक्ट्रॉनिक आहे. आणि त्याच चिपमुळं प्रत्येकाची ओळख होणार आहे. ती जर चिप तुमच्या हातामध्ये बसवली किंवा डोक्यामध्ये बसवली तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात ना तर तुम्ही लवकरात लवकर सापडाल. ज्यावेळेस तुम्ही थंब करणार एका त्या मशीनवर, त्यावेळी त्या थंब मध्ये तुमचं पूर्ण डाटा बाहेर येणार नाही. तुम्ही कोणत्या गावचे, कोणत्या जिल्ह्यातले, कोणत्या प्रांतातले, कोणत्या देशातले, कोणत्या राष्ट्रातले, तुमची जात, धर्म, पंथ, वंश, त्या संपूर्ण बायोडाटा त्यामध्ये येणार आहे. कारण त्या चिप मध्ये सगळं काही तयार केलं आहे. तुम्ही पहा, येणाऱ्या काळामध्ये जी जनगणना होणार आहे दादा, ही जनगणना, ह्या जनगणनेमध्ये जे ही लोक तुमच्या घरी चौकशी करण्यासाठी येणार आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा डाटा एक दिवस 3 दिवस येऊन तुमची टोटल चौकशी एकमेकाची करणार आहे. पुन्हा डाटा ते तयार करतील आणि नंतर त्या चिप मध्ये ऍड करण्यात येणार आहे. अत्यंत महत्वाचं, लक्षात घ्या. आणि आम्ही जर पाहिलं या ठिकाणी की ही चिप जी आहे प्रियानो, ही चिप म्हणजेच 666 हा जो क्रमांक आहे हा अत्यंत घातक आहे आणि तो लवकरात लवकर येणार आहे. आणि ते येण्यासाठी प्रियानो आज आम्ही एक आतुरता आमच्यामध्ये असली पाहिजे. खरोखर हे होणार आहे का, हे सत्य होणार आहे का, याची प्रचिती आम्ही घेतली पाहिजे. लक्षात घ्या प्रियानो, ह्या चिपमुळे काय होणार आहे माहितीये का? ह्या चिपमुळे तुम्हाला एक गोष्ट मला सांगू द्या की जे लोक आज हरवलेले आहेत, सापडत नाहीयेत, लहान मुलं हरवलेले आहेत, सापडत नाहीत, त्या चिपमुळे ते सापडणार आहेत. लोक किडनॅप चोरत आहेत, हे किडनॅप चोर, बँक चोर, हे दरोडेखोर हे लवकर सापडणार आहेत. एकमेकांची ओळखपत्र जे लोक चोरतात हे लोक सापडणार आहेत. कायदेशीररित्या जे काही खोटं बोलतात, घरफोडी करतात, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी उघडकीस होणार आहे. कोणी जे बेपत्ता झालेली मंडळी ते लवकर सापडणार आहेत. आणि विशेष म्हणजे मतदान जे आहे, जे मतदान या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो, चोरी, ओट चोरी आम्ही ऐकतो सगळीकडे, ओट चोरी, ही सगळं मतदान होणारा जे काही भाग आहे चोरीचा, तर हा भाग देखील त्या काळात होणार नाही. सगळ्याच्या सगळं उघड होणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की कुठल्याही गोष्टी असेल तर प्रियानो त्या उघडकीस येणार या चिपमुळं. आणि सगळीकडे प्रियानो एक ती भीती निर्माण होणार आहे, बापरे मी हे नको करायला, मी ते नको करायला. अगदी एका ट्रॅकने लोक चालणार आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की पवित्र बायबलमध्ये हा 666 नंबर जो कोणी घेईल तर त्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. कारण तो सैतानाचा नंबर आहे, तो 666 आहे. प्रकटीत 14 आणि 9 ते 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आम्हाला सगळं मिळेल, सगळं मिळेल. लक्षात घ्या प्रियानो. पण तो जे घेईल
त्याला देवाच्या राज्यात प्रवेश नाही, लक्षात घ्या. म्हणून जो क्रमांक तो वापरेल त्याला जगात सगळं काही मिळेल खायला. हालेलुया. सगळे मिळेल, त्याला सगळं मिळेल, सगळं मिळेल. प्रकटीत 13 आणि 17 मध्ये सगळं खायला मिळेल. जो ते नंबर घेईल त्याला, पण जो घेणार नाही ना त्याला देवाच्या राज्यात प्रवेश आहे. मग तो म्हणेल बापरे, मग मी काय खाऊ, माझ्या मुलांना काय खाऊ घालू, आणि मग हे घ्यायचं मग काय करायचं. तुमच्या पुढे फार मोठा प्रश्न पडणार आहे. परंतु मी एकच म्हणेल की तुम्ही फक्त प्रार्थना आणि प्रार्थना करा, प्रार्थना आणि प्रार्थना करा, देव तुमचे मार्ग मोकळे करील. प्रियानो, ही चिप अशा पद्धतीने बसवण्यात येणार आहे. ही चिप एक तर डोक्यावर, कपाळावर, शिक्ष नाही तर तुमच्या उजव्या हाताला बोटाच्या बाजूला ती चिप लावण्यात येणार आहे. हे कोण लावेल? दवाखान्यामधील नर्सेस, डॉक्टर्स इंजेक्शनच्या द्वारे ही चिप तुमच्या हातामध्ये किंवा डोक्यामध्ये फिट करण्यात येणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, अजूनही आम्ही झोपेत आहोत, अजूनही आम्ही अंधारात आहोत. म्हणून माझी विनंती आहे की आज आम्हाला झोपेतून उठायची गरज आहे. पवित्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे, प्रकाशमान हो, उठ आणि प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे येत आहे. देवाचं वचन आज आमच्याकडे प्रकाशाप्रमाणे येत आहे. आम्ही उठलो पाहिजे. काय प्रकाश आहे? आजचा संदेश आमच्यासाठी प्रकाश आहे. आम्ही झोपेतून अगदी आम्ही जागे झालो पाहिजेत. कारण पवित्र बायबलमध्ये इफिस 5 आणि 14 मध्ये म्हटलेलं आहे, हे निद्रिस्ता जागा हो आणि मेलेतून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. ख्रिस्ताचा प्रकाश, देवाचं वचन आज तुमच्या कानावर, तुमच्या हृदयावर, तुमच्या अंतःकरणावर आदळत आहे. तुम्ही प्रकाशित झाला पाहिजेत. तुमच्यात अंधार दूर आम्ही केला पाहिजे. लक्षात घ्या, पवित्र बायबलमध्ये योहान 8 आणि 12 मध्ये म्हटलेलं आहे, येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो तो कधी अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. म्हणून आज वचनरूपी प्रकाश तुमच्यावर पडत आहे. आत्मसात करा. अंधारात राहू नका, गाफील जीवन जगू नका. जा धर्म, पंथ, वंश, भांडण, तंटा, किरकिर आणि एकमेकाचा खून खराबी, वाईट अशा प्रकारचे हे घाणेरडे जीवन नष्ट करा, काढून टाका. हे जीवन आमचं क्षणभंगुर आहे. हो अहो, उपदेशक 1 आणि 1 मध्ये, 1 आणि 2 मध्ये म्हटलेलं आहे. उपदेशक पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, उपदेशकाचा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, 1 अध्याय 2 आणि 1 आणि 2 मध्ये, की व्यर्थ सर्व काही व्यर्थ आहे जगामध्ये. तुम्ही जे परिश्रम करता ते देखील व्यर्थ आहे, त्याच्यात तुम्हाला काही लाभ नाहीये. लक्षात घ्या, काय आमचं जीवन प्रियानो 100% नश्वर आहे. आमचं जीवन पाण्याची वाफ आहे. आमचं जीवन एक हवेची वाफ आणि पाण्याचा बुडबुड आहे. आमचं जीवन रानातील गवता फुलाप्रमाणे संपणार आहे. आमचं जीवन भूमीवर चाललेल्या प्रमाणे नाहीच होणार आहे. आम्ही नग्न आलो आणि नग्न आम्ही जाणार आहोत, काही घेऊन जाणार नाही. आमच्या अंगावर तर काहीही त्या ठिकाणी, त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या स्मशानभूमीमध्ये काही जाणार नाही, फक्त शरीर जळल्या जाणार. लक्षात घ्या. म्हणून आज हे कशासाठी या गोष्टी खटाटोप आम्हाला करायचा नाही प्रियानो. पवित्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे, मी एक म्हणून तुम्हाला सांगेल, तुमच्या चांगले परिचित असेल, मरावे परी कीर्तिरूपी ओरावे. आम्ही मरावं, मरायचं प्रत्येकालाच आहे. ज्याने जन्म घेतला त्याला मरावं लागणार आहे. म्हणून मरावे परी कीर्तिरूपी. आमचं काहीतरी कीर्ती असली पाहिजे. अरे काय तो छान माणूस होता, ती बहीण किती चांगली होता, तो तरुण किती चांगला होता, तो लीडर किती चांगला होता, तो पुढारी किती, असं नाव घेतलं पाहिजे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आम्ही पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काय नाव आहे त्यांचं, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आम्ही पाहतो की सुभाषचंद्र बोस, आम्ही पाहतो रमाबाई आणि साधू सुंदर सिंग, ही जी मंडळी आहे आज त्यांची कीर्ती आहे. मेले पण त्यांची कीर्ती आहे. असं आमचं मरण असलं पाहिजे, असं आमचं जीवन असलं पाहिजे. म्हणून पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, उपदेशक 7 आणि 1 मध्ये, स्वासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा. स्वासिक अत्तर, अरे स्वासिक अत्तर लावलं तर 2 मिनिटांमध्ये आमचा वास निघून जाईल, पण नावलौकिक असतं. म्हणून प्रियानो, या शेवटच्या काळामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना एकच लक्षात ठेवायचं आहे, जगात जात आणि धर्म नष्ट होणार आहे आणि 666 हे राज्य करणार आहे. म्हणून प्रेमाने, प्रीतीने, सौम्यतेने, लीनता, नम्रता धारण करून, प्रत्येक बहीण भावाचं नातं एकत्र करून, राग, तट, फुटी, पक्षभेद, द्वेष नाहीसा करून आम्ही सर्वजण बंधू प्रीतीने राहण्याचा प्रयत्न करू आणि जगामध्ये 666 राज्य करणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही सावध असलो पाहिजे. जास्तीत जास्त भजन, पूजन, स्तुती, स्तवन, आराधना, देवाचा गौरव, मान, सन्मान आम्हाला करायचा आहे. हे ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस आमच्या केसाला धक्का लागणार नाही, आमच्या जीवाला धक्का लागणार नाही. हे सर्व काही करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देऊ. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.